दादा नमस्कार. आपल्यासोबत आहेत योगेश टिळेकर दादा, जे खास रामभाऊंच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दादा कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? खूप चांगला प्रतिसाद आहे. मी आता या विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि आमच्या महायुतीचे उमेदवार, माझा युवा मोर्चातील सहकारी आणि या भागातील सर्व नागरिकांचा मुलगा, भाऊ या नात्याने त्यांनी 5 वर्ष काम केलं असे रामजी सातपुते यांना आपले आशीर्वाद द्यावेत. येत्या 20 तारखेला 2 नंबरच्या कमळासमोरचं बटन दाबून आपल्या सर्वांच्या रामला आपण सर्वांनी विधानसभेमध्ये पाठवावं ही विनंती करण्यासाठी या विधानसभेमध्ये आलोय. आणि खूप चांगलं वातावरण आहे. ज्या पद्धतीनं राम सातपुते यांनी या मतदारसंघामध्ये 5 वर्ष काम केलंय, या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार आणि मग सत्तेच्या विरुद्धमध्ये संघर्ष, या मतदारसंघातले प्रश्न अतिशय पोटतिडकीने त्या विधानसभेमध्ये मांडण्याचं काम आणि सत्ता आल्यानंतर त्या सत्तेच्या माध्यमातून या भागातला विकास, हे दोन्ही काम रामने या ठिकाणी अतिशय चांगलं केलेलं आहे. आणि देवेंद्रजींचे अतिशय विश्वासू सहकारी. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी आता एका वस्तीवरती गेलो की 60 वर्ष नागरिक एका सत्तेच्या मागे गेले, परंतु तो रस्ता होऊ शकला नाही. आमच्या रामने तो रस्ता 5 कोटी रुपयाचा निधी देऊन या ठिकाणी मंजूर केला. त्यामुळे 2.5 वर्षातला विकास रामच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांनी पाहिला आणि सत्ता नसताना या भागातल्या प्रश्नांसाठी संघर्ष हाही नागरिकांनी पाहिलेला आहे. आणि एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतो. मला अभिमान आहे रामचा की लोकांची आरोग्याची काळजी घेण्याचं काम अतिशय उत्तमपणे पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईमध्ये राम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि म्हणून मी महाराष्ट्राचा सुद्धा प्रवास केला. मी अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून काल विदर्भातून आलेलो आहे. आणि महाराष्ट्राने सुद्धा आता ठरवलेलं आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार चांगलं काम करतंय. हा देश अतिशय गतीने विकसित होतोय. मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र सुद्धा अतिशय चांगल्या गतीने काम करतोय. मग अनेक योजना, मग महिलाच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या माध्यमातून असेल, वीज बिलाच्या माध्यमातून असेल, तरुणांच्या रोजगाराचा विषय असेल आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विकासासाठीचं नियोजन असेल. त्यामुळे महाराष्ट्राने ठरवलेलं की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे. आणि जर केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि जर सत्ता असताना 2.5 वर्ष माझ्या रामने केलेलं काम पुन्हा या मतदारसंघामध्ये आणायचं असेल तर 40 वर्षाचं अविकसित हा मतदारसंघ लोकांनी पाहिलेला आहे. आणि मग महायुतीच्या सरकारमध्ये इथला आमदार सत्तेतलाच असावा ही भूमिका या नागरिकांची या ठिकाणी आहे. आणि म्हणून राम सातपुतेंचा विजय निश्चित आहे. आणि मला अभिमान सुद्धा याचा आहे की माझा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याची जात पात धर्म न बघता त्याच्यामध्ये असलेलं नेतृत्व, कर्तृत्व याच्यावरती विश्वास ठेवून रामसारख्या एका छोट्याशा गावातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला विधानसभेची उमेदवारी देते, आमदारही करते. आणि माझ्यासारख्या माळी समाजातल्या एका सामान्य वारकऱ्याच्या मुलाला 4 वेळा महापालिका, एकदा विधानसभा आणि आत्ताच या समाज बांधवांच्या आशीर्वादानं विधान परिषद, म्हणजे सामान्यांचं नेतृत्व पुढे आणण्याची भूमिका माझा पक्ष मांडतोय. आणि एका बाजूला पवार साहेबांचा पक्ष सामान्यांचं, बहुजनांचं नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न करतोय. कायम प्रस्थापित लोकांना बरोबर घेऊन काम करतोय. आणि म्हणून माझा राम विस्थापित लोकांचा प्रश्न मांडतोय, या विस्थापित लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. आणि म्हणून या भागातला बहुजन सामान्य नागरिक राम सातपुते आणि महायुतीच्या म्हणजेच विकासाच्या मागे उभा राहणार आहे, याची मला कुठल्याही प्रकारची काळजी वाटत नाही. निश्चितपणे रामच्या मागे ते उभे राहतील. आणि ज्या मुलाला काम करण्याची इच्छाशक्ती आहे, काम करण्याची ऊर्जा आहे आणि काम करण्याची पद्धत माहिती आहे, अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या मागेच ही जनता उभी राहील. ना की एखादा सामान्य कार्यकर्ता काम घेऊन गेला
तर बंगल्याच्या बाहेर 10 लोकांना भेटावे लागेल, एजंटला भेटावे लागेल, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे सामान्यांना, गोरगरिबांना जनता दरबारच्या माध्यमातून भेटणारा हा आमदार लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून माळशिरसच्या जनतेने ठरवलेलं आहे की राम सातपुते यांना पुन्हा या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. दादा आणखीन एक उपप्रश्न यालाच धरून, मागच्या वेळी जी पंचवार्षिकला ताकद होती रामभाऊंच्या पाठीमागे, ती आता यावेळी नाहीये. काय फरक पडेल असं वाटतं? मुळामध्ये या देशातल्या निवडणुकीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. मतदान पूर्वीच्या काळामध्ये गावचा एक पुढारी येऊन सांगायचा, गावातल्या चावडीमध्ये बैठक घ्यायचा आणि सांगून टाकायचं की आज आपण याच्या मागे जायचं आहे. आज या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं भारत पुढे जातोय, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला प्रगल्भ लोकशाही दिली, त्या नागरिकाला त्याचा मताचा अधिकार कळलेला आहे आणि या मतदारसंघातल्या नागरिकांनी एका मोठ्या ताकदीच्या मागे 60 वर्ष गेलेले आहे. त्यामुळे रस्ते मिळाले नाहीत. जाऊ द्या, चला, शेवटी ज्या भागामध्ये मी उभा आहे त्या भागामध्ये 60 वर्ष कमल तर आत्ता 19ला इथे आलं. याच्या अगोदर तर वेगळं चिन्ह होतं. त्याच चिन्हाला माझ्या समाज बांधवांनी मतदान केलं. काय 40 वर्ष मराठा समाज बांधवांचा संघर्ष संपला का? नाही संपला. देवेंद्रजींना ते आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं. मग पवारसाहेब का देऊ शकले नाही? 60 वर्ष माझा ओबीसी समाज बांधव फक्त एकच मागणी करत होता की आम्हाला विकसित करण्यासाठी, या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमच्यासाठी एक नवीन मंत्रालय तयार करा. पवारसाहेब नाही करू शकले, देवेंद्रजी करू शकले. एका बाजूला आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यम निर्मिती करून माझ्या मराठा समाज बांधवांना हाताला रोजगार देण्याचं काम, एका बाजूला ओबीसी मंत्रालय, ओबीसी महामंडळ, एका बाजूला सारथीच्या माध्यमातून माझ्या मराठा समाज बांधवांना शिक्षणाची व्यवस्था उभी करणं, एका बाजूला 60 वर्षानंतर 54% ओबीसी बांधवांसाठी महाज्योती. मग आमचा सन्मान, आमचा उद्धार कोण करते याची या मतदारसंघाला नक्की जाणीव आहे. आणि पुढे जाऊन सांगतो, या तालुक्यामध्ये मी उभा आहे, या जिल्ह्यामध्ये आज इथे बहुशांशी माळी समाज आहे. या जिल्ह्यामध्ये या माळी समाजाचे शक्तिस्थान, ऊर्जा स्तोत्र संत शिरोमणी सावता महाराजांचं तीर्थक्षेत्र आरण आहे. बघा भाऊ, याच पवार साहेबांच्या दारामध्ये आम्ही उभं राहून त्यांना विनंती केली की या आमच्या शक्तिस्थानाला तीर्थक्षेत्र अचा दर्जा द्या. देवेंद्रजींनी मागच्या 2 महिन्यापूर्वी हा अचा दर्जा दिला. 100 कोटी रुपये सुद्धा दिले. मग देवेंद्रजी देऊ शकतात तर पवारसाहेब का देऊ शकत नाहीत? ज्या महामानवाच्या मागे आपण त्यांचा पुतळा, आता मी त्यांना अभिवादन केलं, त्या महात्मा ज्योतिराव फुले हा आमचा वारस आहे. त्यांचे विचार आमच्या सर्वांसाठी, आमच्या सर्वांचे वारस आहे. पण हा आमचा वारसा जो आहे, हा वारसा, या वारशानं या देशाला समता दिली, या दाम्पत्याने या देशाला स्त्री शिक्षणाची चळवळ दिली आणि 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये काढली. काय मागणी केली आमच्या समाज बांधवांनी पवारसाहेबांना? त्यांचे उंबरे आम्ही झिजवले की या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा. नाही देऊ शकले पवारसाहेब. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेलं महायुती सरकार आणि या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी 1.5 महिन्यापूर्वी याचं भूमिपूजन केलं आणि तेही राष्ट्रीय स्मारक होतंय. म्हणजे आमच्या बहुजनांचा सन्मान हा महायुती सरकार करते. आमच्या बहुजनांना विकासाच्या रांगेमध्ये पुढे आणण्याचं काम हे महायुती सरकार करते आणि आज गोरगरिबांचं, बहुजनांचं नेतृत्व पुढे आणण्याचा एक प्रयत्न माझा पक्ष आणि माझी महायुती करते. आणि म्हणून माळशिरसच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे की सामान्य कार्यकर्ता जर आमदार असेल तर विकास करू शकतो. आज या जनतेने निश्चय केलेला आहे की हाताला धरून काम सांगणारा आमदार आपल्या सर्वांना आणायचा आहे. आज या मतदारसंघामध्ये जी दहशत आहे, दादागिरी आहे, गुंडगिरी आहे, लोकशाहीमध्ये लोकांना त्याचा विचार मांडण्याचा स्वातंत्र्य आहे, त्या विचार मांडण्याच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. ते आत्ता शांत बसतील, पण 20 तारखेला तुम्ही बघाल की 2 नंबरचं कमळ बटन हे इतकं दाबलेलं असेल की या
मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय रामभाऊ सातपुतेच्या रूपाने या ठिकाणी होईल. एक शेवटचा प्रश्न दादा, थोडंसं मराठा आरक्षण प्रश्नाला धरूनच आहे. लक्ष्मण हाकेंनी उत्तमराव जानकरांना जो पाठिंबा दिला त्याच्यावरती मराठा समाज नाराज आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल का? बघा, असं आहे, भारतीय जनता पक्ष एका विचारधारेवरती काम करतो. कुणी कुणाला पाठिंबा दिला, समोर कोण तुल्यबळ उमेदवार आहे, याच्यावरती भारतीय जनता पक्ष केव्हाच निवडणूक लढत नाही. 2 खासदार असलेला पक्ष हा आज देशामध्ये तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आलेला आहे. त्यामुळे कोणी कुणाला पाठिंबा दिला याच्यावरती आमचा विश्वास नाही. ही लढाई विकासाची आहे. ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची आहे. ही लढाई एका श्रीमंत ताकदीच्या विरुद्ध सामान्य जनतेचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचवण्याची आहे. त्यामुळे मराठा आरक्षण, आम्हाला खात्री आहे की हेच महायुती सरकार 40 वर्ष 42 वर्ष महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचा विषय कोणी संपवू शकलं नाही. ते देवेंद्रजींनी संपवलं होतं. जे काय कोर्टामध्ये आहे तेही संपवण्याची ताकद फक्त महायुती सरकारमध्ये आहे. त्यामुळे माझ्या मराठा समाज बांधवांना सुद्धा विश्वास आहे की आदरणीय एकनाथजी, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वातलं सरकार हेच आमचं पालनहार आहे, ना की पवार साहेब की ज्यांना या राज्यातल्या जनतेनं 4 वेळा मुख्यमंत्री केलं. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास आहे. मराठा समाज असेल, बहुजन समाज असेल, या सगळ्यांना विश्वास आहे की महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये असलं पाहिजे. बघा, हे राज्य आपण फक्त म्हणतो फुलेशाह आंबेडकरांचं. पवार साहेबांनी फुलेशाह आंबेडकरांचं नावं घ्यायचं आणि शेजारी बहुजनाला बसायला खुर्ची द्यायची नाही, ही भूमिका 60 वर्षाची होती. पण आता परिवर्तन झालंय. राम सातपुतेंसारखे, योगेश टिळेकरांसारखे बहुजनांची मुलं ज्यांचा राजकीय वारसा नाही, अशी मुलं विधानसभे आणि विधान परिषदेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी माझा पक्ष नेतृत्व म्हणून तयार करते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं निवडणूक होईल. आणि मला खात्री आहे की प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतांचा अधिकार दिलेला आहे, जो विचारांचा अधिकार दिलेला आहे, तो अधिकार बजावेल. आणि देशातून मोदी साहेबांचा विकास राज्यात येणार आहे आणि राज्यातनं थेट हा विकास या माळशिरस मतदारसंघामध्ये आणायचा असेल तो 2 नंबरचं कमळाचंच बटन दाबेल आणि विकास या ठिकाणी आणेल, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. धन्यवाद भाऊ.